मी त्यांना भाजपाईच म्हणते. खरं तर तो पक्ष आता भारतीय जनता पार्टी नव्हे, तो पक्ष आहे भामटा जगला पाहिजे पार्टी. प्रत्येक पक्षाचे भामटे गोळा करायचे, आपल्याकडे न्यायचे, धुवायचे आणि परत त्यांना मोठी मोठी पदं द्यायची. अहो किती दहशत असावी प्रादेशिक पक्षांची. आमच्या शिवसेनेची दहशत वाटली म्हणून मोदी, अमित शहाजी या राज्यातले त्यांचे चेले पेले पाठी लागले आणि शिवसेना फोडली. त्यांना वाटलं शिवसेना संपली. अरे गद्दारांनो, शिवसेना संपणारे अजून जन्माला यायचे. शिवसेना काल होती त्यापेक्षा आज अधिक भक्कमपणे संपूर्ण देशभर जास्त जोराने चालणार आहे. मग त्यांना वाटलं की शिवसेनाला सोडावं, आता राष्ट्रवादी फोडावी, घर फोडावं, म्हणजे कदाचित आमचा विकास आम्हाला करता येईल. परंतु 80-83 वर्षाचा तरुण काय करू शकतो हे महाराष्ट्राने पाहिलं आणि आज त्या तरुणासोबत संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा राष्ट्रवादी संघटन करण्यासाठी उभा आहे. मग काँग्रेसमधली काही लोक सुद्धा घेतली. अहो एवढं कशाला? या शिवसेनेची दहशत एवढी, संपूर्ण राज्यामध्ये केवळ एक आमदार असलेल्या पक्षासोबत सुद्धा त्यांना काय करावी लागली? युती करावी लागली. ये डर अच्छा है, ये डर होना चाहिए. आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये फक्त सत्ता असेल तर ती आता महाविकास आघाडी, त्याशिवाय दुसऱ्या तिसऱ्या कुणाचीही नाही. 2014चे जुमले झाले, ज्या वेळेला अमित शहाजींना प्रश्न विचारला 15 लाख देने वाले थे क्या हुआ? केंद्रीय मंत्री गृहमंत्री म्हणतात की वो तो चुनावी जुमला था. आम्ही गप्प बसलो. 2019च्या परत निवडणुका आल्या. या निवडणुकांमध्ये त्याला माहिती होतं जुमले चालणार नाहीत. मग त्यांनी गॅरंटी आता जी आणली त्यावेळेला पुलवामा समोर आणला. मला या सगळ्या लोकांना प्रश्न विचारायचा आहे, गेली 10 वर्ष सत्तेमध्ये होतात, पुलवामा हत्याकांड घडलं त्यावेळेला 400 किलो RDX कसा आला याचा शोध तुम्ही लावू शकला नाहीत आणि आता म्हणताय 400 पार. अरे तुम्ही सगळे तडीपार. या वेळेला भारतातली जनता तडीपार केल्याशिवाय तुम्हाला थांबणार नाही. मग 2024ला आणली गॅरंटी. ज्यांनी गॅरंटी आणली ना त्यांना आणि त्यांच्या पक्षाला मला प्रश्न विचारायचा आहे. मोदीजी खरं तर एका आईचा सुपुत्र, परंतु कडवट हिंदुत्ववादी म्हणणारे तुम्ही, ज्या वेळेला तुमची आई वारली त्यावेळेला वहिनी यांनी त्यांचे केस सुद्धा दिले नाहीत. आमच्या हिंदू धर्मामध्ये आमच्या कुटुंबातलं कुणी वारलं तर घरातली मंडळी केस देतात. हे त्यांनी कृत्य केलं नाही. त्यांनी पुत्रधर्म पाळला नाही. मग आम्ही वळतो त्यांच्या पत्नीकडं. सन्माननीय यशोदाबेन, 47 वर्षाचा वनवास आमच्या यशोदाबेनला दिला. मोदीजी तुमच्या पत्नीला तुम्ही गॅरंटी देऊ शकला नाही, तुम्ही महाराष्ट्राला आणि देशाला कसली गॅरंटी देता? माझा तिसरा प्रश्न मोदीजींना आहे. मोदीजींनी आमच्या महाराष्ट्रातली एक बहीण राखी बांधत होती. फेसबुकला व्हॉट्सअपला पाहिलं असेल. ती राखी 10 वर्ष बांधत होती. बिचारीला वाटलं मला तिकीट मिळेल आणि मी निवडून येईन, पण तिचं तिकीट सुद्धा हे मोदीजी राखू शकले नाहीत, कारण त्यांचं बंधू प्रेमाची गॅरंटी सुद्धा फोल ठरली. आम्ही म्हटलं भावनाताई, अगं भावनाताई त्यावेळेला तू म्हणालीस मेरी झांसी नाही दूंगी, पण जर तेव्हा तू म्हणाली असते आमच्या उद्धव साहेबांना साहेब साहेब मरण आलं तरी चालेल पण ही भावना गवळी शरण जाणार नाही, तर तुझं तिकीट पण पक्क होतं आणि तुझी खासदारकी सुद्धा पक्की होती. शिवसेना हा भावनांनी बांधलेला पक्ष आहे. त्यामुळे ज्यांनी गॅरंटी दिली त्यांच्या कोणत्याही गॅरंट्या आता चालणार नाहीत. 400 पारचा नारा लावतात, परंतु या प्रभागामध्ये या लोकसभेमध्ये अजूनही उमेदवार देऊ शकत नाहीत. ही यांची 400 पारची गॅरंटी. आमचा उमेदवार पहिल्या दिवसापासून ठरलेला आहे, नवे गेल्या 10 वर्षापासून ठरलेला आहे. सन्माननीय राजनजी विचारे साहेब हे या मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक करून तर येणार, कारण या महाशक्ती असलेल्यांची आजही हिंमत नाही राजन विचारे साहेबांच्या समोर उमेदवार देण्याची. उमेदवार
धनुष्यबाणावर की उमेदवार कमळावर हेही त्यांचं ठरलेलं नाही. आमचा प्रचार सुरू झालाय आणि